नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुन आणि सायली आईस्क्रीम खात बसलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, माझा चमत्कारांवर अजिबात विश्वास नव्हता, पण तू आज माझ्यासमोर तन्वी म्हणून बसली आहेस, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा चमत्कार आहे. त्यावर सायली म्हणते, मुळात पूर्णा आजींनी जे ठरवलं होतं अगदी तसंच सगळं घडलं. हाच तर खरा चमत्कार आहे. तुला आठवतं का, आपल्या लग्नाच्या वेळी पूर्णा आजी देवाला दोष देत होत्या की आपलं लग्न का झालं, पण खरं तर देव तेव्हाच त्यांची इच्छा पूर्ण करत होता. अर्जुनही तिच्या बोलण्याला दुजोरा देतो. दुसरीकडे नागराज राकेशवर संतापलेला असतो. तो म्हणतो, मेंदूच्या जागी भुसा भरलेला मुलगा माझ्या घरात कसा जन्माला आला कोण जाणे. एकही काम नीट होत नाही तुझ्याकडून. राकेश म्हणतो, पप्पा, मी माझं काम नीटच केलं होतं. काकांच्या गाडीचा ब्रेक फेल करून अपघात घडवून आणणार होतो. मध्ये अर्जुन आला, त्याला मी काय करू. तेवढ्यात सचिन दोघांनाही शांत करत म्हणतो, आता जर सायलीला तिचं बालपण आठवलं असेल तर पुढे काय करायचं याचा विचार करा. नागराज हताश होऊन म्हणतो, सगळं संपलं. इतके दिवस सायली म्हणजेच तन्वी आहे हे कुणालाच कळू नये म्हणून प्रयत्न करत होतो, पण आता सगळं उघड झालं. दादांची प्रॉपर्टीही त्यालाच मिळणार आणि मुलगीही त्यालाच मिळणार. सगळी सुख त्याच्या वाट्याला येणार आणि मी मात्र तुरुंगात खितपत पडणार. राकेश संतापून म्हणतो, त्या अर्जुनाला आणि सायलीला कायमचं संपवून टाकतो. त्यावर नागराज त्यालाच झापतो, असं करायचं असतं तर आधीच केलं असतंस. नुसत्या गप्पा मारतोस. सचिन पुन्हा दोघांना समजावतो, कोणाला मारून टाकणं हा एकच उपाय नाही. अर्जुन आणि सायली सुखात राहणार नाहीत, यासाठी दुसरा मार्ग शोधूया. इकडे अर्जुन आईस्क्रीमचा पूर्ण डबा संपवायला लागतो. सायली त्याला म्हणते, तू नेहमी असंच करतोस, सगळं आईस्क्रीम स्वतःच खातोस, माझ्यासाठी काहीच ठेवत नाहीस. अर्जुन खुश होऊन म्हणतो, माझी तन्वी मला अर्जुन म्हणाली. सायली हसत म्हणते, म्हणणारच ना, मी तुझी मैत्रीणही आहे, पण सगळ्यांसमोर नावाने हाक मारायला अवघड वाटतं. अर्जुन म्हणतो, सगळ्यांसमोर नाही म्हणालीस तरी चालेल, पण आपण दोघंच असताना तरी मला अर्जुन म्हण. दोघांमधला हा गोड संवाद पाहायला खूपच छान वाटतो. दरम्यान नागराज राकेशला घरी जाऊन सायलीला नेमकं काय आठवलं आहे ते शोधून काढायला सांगतो. शिवाय घरच्यांच्या मनात शंका निर्माण कर, पुरावे माग, काहीही कर, पण सायली म्हणजे तन्वी नाही हे त्यांना पटवून दे असंही तो सांगतो. राकेश निघून गेल्यानंतर नागराज आणि सचिन महिपतचा उपयोग करून अर्जुन आणि सायलीला अडचणीत आणण्याचा नवीन प्लॅन आखतात. इकडे अर्जुन आणि सायली पुन्हा मस्ती करत आईस्क्रीम खात असतात. सायली अर्जुनला नावाने हाक मारत त्याची गंमत करते. अर्जुन म्हणतो, बायको, आपण लहानपणी असं वागायचो, आता मोठे झालो आहोत. सायली म्हणते, मला माझ्या लहानपणासारखंच जगायचं आहे. एवढ्या वर्षांनी मला माझी खरी ओळख मिळाली आहे. अर्जुन भावूक होऊन म्हणतो, तू या घरात आलीस तेव्हा किती परीक्षा दिलीस, पण आज कळतंय की तू या घराचीच मुलगी आहेस, आमची तन्वी आहेस. सायली म्हणते, आपण असंच बोलत बसलो तर रात्र होईल. आपल्या सरप्राईजची तयारी करूया. दोघेही आनंदाने तयारीला लागतात. दुसरीकडे राकेश विचारात पडलेला असतो. सायली तन्वी नाही हे कसं सिद्ध करायचं याचाच तो विचार करत असतो. शेवटी तो सचिनला फोन करतो. सचिन त्याला सांगतो, तू प्रियाला भेट. अर्जुन आणि सायलीबद्दल तिला सगळं माहिती आहे, तीच तुला योग्य मार्ग दाखवेल. राकेश लगेच तुरुंगात प्रियाला भेटायला जातो. प्रिया त्याला पाहून आनंदी होते, पण राकेश थेट मुद्द्यावर येतो. तो सांगतो की सायलीलाच कळलं आहे की तीच तन्वी आहे. हे ऐकताच प्रियाला मोठा धक्का बसतो. ती संतापून म्हणते, हे कसं शक्य आहे. आपण इतकी वर्ष हे सत्य लपवलं आणि आता सगळंच संपलं. राकेश तिला संपूर्ण अपघाताची आणि आठवणी परत येण्याची गोष्ट सांगतो. प्रिया चिडून म्हणते, त्या अपघातात ते दोघे मेले असते तर बरं झालं असतं. आता जर सगळ्यांना सायली म्हणजे तन्वी आहे हे कळलं तर किल्लेदार आणि सुभेदारांची प्रॉपर्टी कायमची हातची जाईल. राकेश म्हणतो, मी अजून हार मानलेली नाही. मला अर्जुन आणि सायलीला सगळ्यांसमोर खोटं ठरवायचं आहे. त्यावर प्रिया त्याला अण्णांचा वापर करून अर्जुन आणि सायलीला कायमचं संपवण्याचा सल्ला देते. मात्र राकेश सांगतो की त्याचा आता काही उपयोग नाही. त्याऐवजी तो प्रियाकडून असे प्रश्न विचारून घेतो ज्यामुळे अर्जुन आणि सायली अडचणीत येऊ शकतील. आणि मग येतो भागातील सर्वात मोठा क्षण. घरामध्ये सुंदर सजावट केलेली असते. अर्जुन सगळ्यांना खाली बोलावतो. पूर्णा आजी, रविराज, प्रतिमा, प्रतापराव, कल्पना, अस्मिता आणि घरातील सगळेच खाली जमा होतात. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, आज नेमकं काय आहे. अर्जुन म्हणतो, आज कोणाचाही वाढदिवस नाही, पण आज आपल्या सगळ्यांसाठी वर्ल्ड बेस्ट डे आहे. त्यानंतर तो झाकलेले फोटो उघडतो. ते सगळे लहानपणीच्या तन्वीचे फोटो असतात. हे पाहून रविराज नाराज होतात, पण अर्जुन म्हणतो, आज आपण तन्वी डे साजरा करणार आहोत, कारण तन्वी ही या घराचा श्वास आहे. तेवढ्यात सगळे सायली कुठे आहे असा प्रश्न विचारतात. अर्जुन हसत जिन्याकडे बोट दाखवतो आणि पुढच्याच क्षणी सायली लहानपणीच्या तन्वीच्या गेटअपमध्ये खाली येते.
तिला पाहून घरातील सगळेच अवाक होतात. पूर्णा आजी म्हणतात, तुम्हा दोघांचं नेमकं चाललंय तरी काय? अर्जुन शांतपणे म्हणतो, याच क्षणाची आपण इतकी वर्ष वाट पाहत होतो. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली सायलीच म्हणजे आपली हरवलेली तन्वी आहे. हे ऐकताच घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठा धक्का आणि आनंद एकाच वेळी दिसून येतो. आणि याचं जबरदस्त ट्विस्टवर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.